सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्तानं लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारलाय. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाल बहादूर शास्त्री, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत लक्ष्मणबाबांचा आशीर्वाद घेऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार घेतलाय. यावेळी सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्रीयन पद्धतीनं फेटे बांधले. ढोल ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुकीनं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं ऐतिहासिक नगरपालिकेच्या प्रांगणात आगमन झालं. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनामध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून आपला पदभार घेतलाय. या पदग्रहण सोहळ्याला लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉल्टे, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंह देशमुख, डॉक्टर जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी पेखळे, राजेंद्र गुंजाळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी हजर होते. नगरसेवकांसह नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडत शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे असं मनोगत उद्योजक राजेश मालपाणी यांनी व्यक्त केलंय. तर संगमनेरच्या सुनेला संगमनेरकरांनी नगराध्यक्षपद देऊन मुली समान वागणूक दिली अशी प्रतिक्रिया नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी व्यक्त केली. मिथिला नगराची जानकी होती म्हणून तिला मैथिली नाव झालं, तसं मैथिली संगमनेरकरांना आशीर्वाद म्हणून आलेली आहे. या ठिकाणी खूप छान घोषणा दादांनी दिली, काम केलं कमाल करूया, आणि त्या कमालीला सगळ्या जनतेने मतपेटीतून मोठा सलाम दिला. आणि ही घोषणा आणि त्याने जे काही विजन दाखवलं, विजन 2.0, पण 2.0 हे नुसतं 2 म्हणजे 1+1 ने 2 होतो. हा पहिला एक आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. आपण त्या विजनमध्ये आपण काय करू शकणार, गावासाठी का. जसं JF केनेडींचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे की हे नका विचारू की या देशाने माझ्यासाठी काय केलं, स्वतःला हे विचारा की मी या देशासाठी काय केलं. त्या पद्धतीने आपल्यापैकी प्रत्येकाला ठीक आहे, विजन 2.0 येणार आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत, त्याची मोठी ब्ल्यूप्रिंट आपल्या समोर आहेच, पण त्यात आपलं योगदान काय असणार, मी काय करणार या शहरासाठी, हा संकल्प प्रत्येकाने. नूतन वर्ष आलेला आहे, नूतन वर्षाचे अनेक संकल्प आपले होत असतात, त्यात हा संकल्प निश्चितपणे आपला प्रत्येकाचा पाहिजे की मी या शहरासाठी हे करणार आहे. आणि कलेक्टिव्हली हे सगळे जर हात लागले, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळे नाही अम्मा, ध्यास वेगळा नाही, हा जगन्नाथाचा रथ निश्चित अधिक वेगात पुढे जाईल. संगमनेर नवीन नवीन उंचीवर जाईल. संगमनेरची औद्योगिक, आर्थिक सगळी नाडी खूप भक्कम आतापर्यंत साहेबांनी आणि सगळ्या लोकांनी केली आहे. आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आणि आपण सगळे मिळून या प्रगतीला अधिक गतिमान करूया, अधिक उंचीवर नेऊया, या शुभेच्छा या निमित्ताने मैथिलीताईंना देतो. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आपण दिलेल्या विश्वासामुळे मला नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. ह्या विश्वासासाठी मी मनापासून तुमच्या सर्वांची आभारी आहे. मी आज इथे एक व्यक्ती म्हणून नाही, तर संगमनेरमधील प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून इथे उभी आहे. संगमनेरमध्ये आलेल्या सुनेला तुम्ही मुलीसारखं प्रेम देऊन आज या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे. माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही,
सेवा करण्याची एक संधी आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढे कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल. जनसेवा ही ईश्वरची सेवा हेच संगमनेर नगरपालिकेचे ब्रीदवाक्य आहे व हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू. मी आणि माझी सर्व टीम, संगमनेर सेवा समितीची सगळी सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा, रमाबाई आंबेडकर व फातिमा शेख यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर 2.0 ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणू. नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील नागरिकांशी सौजन्यानं बोलावं, अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी देत शहराच्या विकासाचा आढावा घेतलाय. प्रशासकीय काळामध्ये संगमनेर शहराची अतिशय दुरावस्था झाली. अशातच संगमनेर सेवा समितीला शहरातील नागरिकांनी मोठं मताधिक्य देऊन निवडून दिलं. याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरवासियांचे आभार मानलेत. खूप खूप मनापासून आभार मानतो की अत्यंत मोठी अशी संधी या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे. आत्ताच राजेश भाऊ मालपानी, मनीष भाऊ मालपानी, गिरीश भाऊ मालपानी हे सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या कामामध्ये पुढाकार कसा घेता येईल यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि राजेश भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना देखील तेवढीच जबाबदारी पार पाडावी लागते, सुरुवात तिथून करावी लागते. कचरा टाकू नका हे नगरपालिका सांगू शकते, पण कचरा टाकणाऱ्यावर दंडही करू शकते, पण शेवटी त्याचे हात जे आहे ते काय कोणता नगरपालिका थांबवू शकत नाही. 160 वर्षांची ही नगरपालिका आहे. 1860 साली याची स्थापना झालेली आहे आणि पुढच्या 2035 साली याला 175 वर्ष पूर्ण होणार आहे. अशी ऐतिहासिक नगरपालिका होतीये. 2047 साली आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय की देश आपला विकसित होणार आहे, 100 वर्ष पूर्ण करतोय. महाराष्ट्र जो आहे तो 2047 मध्ये आपण पाहतो की विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहतोय. त्याचप्रमाणे 2035 मध्ये ही संगमनेरची नगरपालिका, संगमनेर शहर जेव्हा 175व्या वर्षामध्ये पदार्पण करेल त्यावेळेस आपण देखील एक स्वप्न पाहिलं पाहिजे का संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याला एक विजन देणं, त्याच्यातून काम करणं, त्याच्याकडून काम करून घेणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आम्ही करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये हे जे आहे ते सगळ्यांनी एकत्रित राहून काम करण्याची गोष्ट आहे. मला इथं आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतोय. राजमाता जिजाऊंची देखील तिथीप्रमाणे आज जयंती आहे. म्हणूनच आज आपण पाहिलं की सगळं महिलांचाच कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 2 आमच्या महिला नगरसेविकांनी इथं भाषण केलं. खरं तर त्या खूप बोलतात, पण बहुतेक ते वाचून बोलायच्या दडपणामुळे त्या कमी बोललेल्या नाही. तर तशा त्या दोघी पण, प्रियांका शहा पण बोलणारे आहेत आणि नाही बसून नाही, भाषण पण त्यांनी फार चांगले केले निवडणुकीमध्ये. प्रियांका शहानी पण केले आणि आपल्या सरोजिनी पगडालनी पण खूप चांगले भाषण केले. पण आता ते एवढे माणसं वगैरे सगळं नवीन नवीन पाहिलं की जरा दडपण येतच, त्याच्यामुळे साहजिक आहे. परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये या चांगल्या तयार होतील याची मला 100% खात्री आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतील. खरं तर संगमनेर नगरपालिकेचं एक आपल्या समोर विजन आम्ही ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस हा जो जाहीरनामा आपण तयार केला हा जनतेच्या चर्चेतून, जनतेने जे जे प्रश्न सांगितले त्याच्यातून खऱ्या अर्थाने तयार झालेला हा संगमनेर 2.0चा जाहीरनामा आहे. त्याच्यातले पहिल्या 100 दिवसात काय काम करणार त्या कामाची सुरुवात देखील आपण निश्चितपणाने केलेली आहे आणि पुढच्या 100 दिवसांनंतर त्याचा प्रगती पुस्तक आणि त्याचा लेखाजोखा देखील आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे का या 100 दिवसात आम्ही काय काय काम केलेलं आहे. जन्माचा आणि मृत्यूचा दाखला हा तुम्हाला पुढच्या काळामध्ये घरपोच मिळण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. कोणालाही जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नगरपालिकेत येण्याची आवश्यकता नाही. पहिला दाखला. दुसरा दाखल्याच्या वेळेस कदाचित तुम्ही हरवला, काय झालं, मग परत यावं लागतं काय.
पण पहिला जन्माचा आणि मृत्यूचा दाखला हा तुम्हाला घरपोच येण्याची व्यवस्था ती करणार, नगरपालिकेची ती करणार आहे. शास्तीच्या बाबतीमध्ये देखील मला आपल्याला सांगायचं आहे की अत्यंत मोठा पाठपुरावा करून जे दंडव्याज 2% महिन्याला आपण लावत होतं महाराष्ट्र शासन, ते महाराष्ट्र शासनाने त्याची एक स्कीम आणलेली आहे. त्याच्यामध्ये ते दंडव्याज जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. त्याचं देखील भरणा चालू झालेला आहे. तरी ते देखील आपण तातडीने त्या योजनेचा लाभ घ्यावा, कारण ते देखील एक योजना कधी बंद होईल सांगता येत नाही. त्यामुळे लवकर जर पैसे आपण भरले तर निश्चितपणाने ते व्याज माफ होणार आहे. जे अनधिकृत बांधकामांवरची शास्ती आहे तिच्यासाठी देखील पाठपुरावा सरकारकडे आमचा चालू आहे. तो देखील प्रयत्न आपण करणार आहे की त्याला अधिकृत कसं करता येईल. जे आरक्षणाच्या क्षेत्रामधले जे घरं आहेत त्यांच्यासाठी देखील आपण पाठपुरावा चालू केलेला आहे. निश्चितपणाने एवढंच सांगतो का जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि वेळोवेळी ते काम कुठपर्यंत गेलं आणि कुठपर्यंत जातंय, कसं जातंय हे देखील लेखाजोखा तुमच्या समोर आम्ही मांडू, एवढं निश्चितपणाने तुम्हाला या निमित्ताने सांगतो. पहिल्याच दिवशी मला नगरपालिकेच्या प्रशासनाला अगदी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सांगायचंय की यातले अनेक अधिकारी असे तुम्ही आता पाहिलं असेल की गेले 4 वर्ष खरं तर प्रशासक होतं, त्याच्यामुळे त्यांना लोक सुद्धा माहित नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक आता अधिकारी सत्कार करायला आले आणि तेच डॉक्टर सुधीर तांबे कुठे पाहत होते. म्हणजे अशी परिस्थिती अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला आजच सांगायचंय की हे नगरपालिका, हे संगमनेर शहर हे अतिशय सरळ नाकाने चालणारं शहर आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नागरिकाला त्रास होता कामा नये, कुठल्या पद्धतीची गडबड, भ्रष्टाचार होता कामा नये. कोणत्याही नागरिकाची तक्रार जर आली की त्याच्याबद्दल कोणी त्याच्या बरोबर उद्धट बोललं, त्याच्याकडून पैसे त्यांनी मागितले, त्याला जर त्यांनी हेलपाटे मारायला लावले तर तो किती जवळचा असो त्याला त्या क्षणी तात्काळ निलंबित करण्यात येईल. हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचे. कारण हे काय आता ज्यांना माझा स्वभाव माहिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत प्रेमाने, पण जर जमलं नाही तर मात्र नियमाने, अशा पद्धतीने सगळं काम या ठिकाणी होईल. सगळ्या नागरिकांना देखील मला सांगायचंय, इतकं मोठं यश तुम्ही खऱ्या अर्थाने आज थोरात साहेबांना आणि आम्हाला दिलेले. 70% मतं घेऊन नगराध्यक्ष निवडून महाराष्ट्रात एकही आलेला नाहीये, हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय. त्यामुळे प्रत्येक जण ह्यातला विजयाचा शिल्पकार आहे. अनेक तर या निवडणुकीतल्या विजयाचे शिल्पकार आज आलेले सुद्धा नाहीयेत. आणि अनेक शिल्पकार असे ते कुठेतरी कोपऱ्यात मागे बसले असतील. त्यांनी कधी व्यासपीठावर बसावं या अपेक्षेने मतदान आणि मतदानामध्ये मदत केलेली नाही. त्यांनी फक्त एकच विचार काम करताना केलं की ही नगरपालिका चांगल्या लोकांच्या हातात असली पाहिजे. या मताने खऱ्या अर्थाने या लोकांनी काम केलं. त्याच्यामुळं मला आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय तर सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम या नगरपालिकेमध्ये होईल. कुठल्याही पद्धतीचा भेदभाव याच्यामध्ये होणार नाही. विरोधक जरी एकच निवडून आलेले असले तरी मी आपल्याला सांगणार आहे की विरोधकांनाही विश्वासात घेऊन निश्चितपणाने काम होईल. कोणालाही आता इथून असं जाणवणार नाही की बाबा आमचं ऐकलं जात नाही. त्यांना 100% त्यांचंही ऐकलं जाईल. जे चांगल्या सूचना असतील त्या विरोधकांच्याही घेतल्या जातील. हे देखील मला या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे सांगायचंय. कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आपल्याला करावं लागतं आणि ते निश्चितपणाने आम्ही करू. एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. 160 वर्षाची परंपरा आपल्या नगरपालिकेची आहे. एक उज्ज्वल परंपरा आहे, ठोस परंपरा आहे. आणि त्या परंपरेतलं पुढचं पाऊल आपण टाकतो. सभापती मैथिलीताईंनी आणि तिच्या सर्व सहकार्यांनी आज पदभार घेतलेला आहे. निवडून येणं, त्याच्याकरता लोकांमध्ये जाणं, लोकांशी बोलणं, त्यांचा विश्वास संपादन करणं, यामध्ये आपल्या सर्व जनतेनं जो विश्वास दाखवला, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या विजयामध्ये आपलं नाव घेतलं जाते संगमनेरचं. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. अभिनंदन यांचं नाही, फक्त तुम्हाला सगळ्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांचे साथ, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मिरवणूक जोरात होते निवडून आल्यावर, गुलाल जोरात खेळला जातो, हार थोडे मोठमोठे असतात,
पण मैथिलीताई, जेवढा मोठा हार तेवढी काळजी मोठी, तेवढं जबाबदारी मोठी. हे सगळं गुलाल हार सोपं नाही बरं का कार्यक्रम. हा विश्वास आणि तो विश्वास पुन्हा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी सोपी गोष्ट नसते. एखादं पद घेतो, जबाबदारी आपण घेतो, त्यावेळेस कौतुक माणसं करतात, हारतुरे देतात, पण त्याबरोबर तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतात, हे लक्षात ठेवा. त्या अपेक्षेला पूर्ण करणं ही खरी आपली जबाबदारी असते. त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवलं, असं ठरवणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून एक संधी मोठी असते, खूप मोठी संधी, सोपी नाही. मला आठवतं की 91 साली डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले. खूप चांगली बंपर प्रॅक्टिस होती, परंतु सगळे म्हणले नगरसेवक करायचं, नगरसेवक करायचं. नगरसेवकाला नगराध्यक्ष, परंतु तिथून जी परंपरा सुरू झाली त्या सगळ्या नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे, उपनगराध्यक्षांचं, सभापतींचं, नगरसेवक कुणी असो, विरोधी असतील, असे सगळ्यांचं केलं पाहिजे की त्यांनी संघाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही असं एक बोट ठेवून सांगू शकत नाही चुकलं, असं म्हणू शकत नाही. इतकी काळजी त्यांनी घेतली. बोट ठेवायला काय, बोट काय हातच ठेवता येईल, परंतु एक आपल्याला अंतकरणाला वाटलं पाहिजे, प्रत्येकानं आपल्या अंतकरणाला वाटलं पाहिजे का मी प्रामाणिक काम केलं. काही असेल, कोण जग काय म्हणेल मला माहिती नाही, माझं अंतकरण सांगतंय की प्रामाणिक काम केलं, मनापासून केलं, प्रत्येक गोष्ट सचोटीनं केली, हे आपल्या अंतकरणानं पहिलं सांगितलं पाहिजे. आणि ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर पहिलं लक्षात ठेवा. आपलं अंतकरण, खरं बोलतो ते आपलं अंतकरण. आता विरोधी टीका करावंच लागते, ते करणार, ते का विरोधी पक्ष असतोच, त्याला काय बिघडत नाही, तो लोकशाहीचा भाग आहे. पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हा लोकशाहीनं दिलंय, राज्यघटनेनं दिलंय, त्यामुळे ते काही वेगळं चुकीचं असं बिलकुल मांडण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांनी सचोटीनं केलं पाहिजे, चुकीचं नाही. आलं तोंडाला बोलला असा कार्यक्रम नसला पाहिजे. त्यांनी योग्य मांडलं पाहिजे की हे तुमचं चुकलं. आणि त्याची जेव्हा पूर्वीच्या काळात असं असतं की विरोधी पक्षाचा सन्मान असायचा, तो सन्मान आपण संदर्भ आजच ठेवतो. आणि अजूनही एक काळजी घ्या, महाराष्ट्रात जो काल धुमाकूळ झाला ना, तुम्ही पाहिलं का नाही? काय धुमाकूळ चाललाय, कुठं महाराष्ट्र चाललाय, काळजी वाटून जाते. अरे कमी आपण काळजी घेऊ का, संगमनेर तसं होणार नाही. आपण असो किंवा विरोधी असो, आपण काळजी घेऊ का, संगमनेर तसं उद्यायचं नाही. तो धुमाकूळ इथं नसला पाहिजे, संगमनेरमध्ये नसला पाहिजे. संगमनेरची एक परंपरा आहे, एक चांगली परंपरा आहे, आपल्याला ती पुढे नेण्याचं काम करायचं. तुमच्यामध्ये एक जबाबदारी आहे. दुर्गाताईपर्यंत सगळ्यांनी जे काम केलेलं आहे तेव्हा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्या. आणखी शोधा, आणखी चांगलं काय करावं, जे केलंय त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल. आणि मी आपल्या सगळ्यांना नागरिकांना सुद्धा विनंती करतो, तुमच्या सहकार्याशिवाय काही शक्य असतं असं काही मानण्याचं कारण नाही. तुमचं सहकार्य लागणारच. तेव्हा इथं विषय निधीचा निघाला. निधी असतो, निधी लागतो, निधी आणावा लागतो, निधी खर्च करावा लागतो. पण काही गोष्टी अशा असतात की बिगर खर्चाच्या असतात. तुमचा कचरा उचलायला निधी लागतो असं समजायचं कारण नाही. यंत्रणा आहेच आहे, बिगर निधीचं सुद्धा होऊ शकतं. कचरा उचललाच गेला पाहिजे, कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हटलं कोण डॉक्टरांना तो ओळखलं नाही असं म्हटलं कोणी अधिकाऱ्यांनी, याच्याकरता तो फ्लेक्स लावतात लोक, मला ओळखा. काही काहीचे डोके उलटे झाले 6 महिने. एकटा गिरीश भाऊ विरोध करतो, त्यांचा कार्यक्रम केला, हे गप झाले, उलटे डोके झाले, फडफड करते ते का सगळं. तरी बाजार राहू द्या, उलटा पहिला पाहू द्या. लोकांनी ओळखावं तुम्हाला तर चांगल्या कामाकरता ओळखावं. तुमच्या जबाबदारी संगमनेरची तुमच्या सगळ्यांवर. ते सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि सुखी झालं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. असं आहे बघ, संसारात जसे थोडेफार काही ना काही चालतं. तुम्ही काय संसार करता, प्रमुख माणसं, तुम्ही सगळं चांगलं चाललं, काही ना काही येतं, रोजचे नवीन प्रश्न असतात. तसं हा मोठा संसार आहे, मोठा प्रपंच आहे, थोडं राहणार, पण तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मी, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा, सोडवतो आम्ही प्रश्न.
येणार प्रश्न, येणार नाही असं नाही, येणार प्रश्न, पण आम्ही सोडवतो सुद्धा प्रामाणिकपणे. रोज प्रश्न येणार आहे. मैत्रीताई बसावं लागणार ऑफिसला. आपल्या आईकडे आता मुलं पाठवून द्या मुंबईला शिकायला. परंतु आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा की जे केलं आम्ही ना ते प्रामाणिकपणे करतो, त्याच्यामध्ये खोट नाही. आता एसटी स्टँड कसं वाटतंय तुम्हाला? सीओ तुम्ही आणि तुम्हाला अजून थोडी जबाबदारी आहे बरं का. कधी कधी काय होतं, हे लोकप्रतिनिधी यांना अडचणी असतात, यांना अडचण येत असते. आपण थोडस तुम्ही सीओ म्हणून अधिकारी, तुम्हाला काही मतं मागायला जायचं नाही. काही गोष्टी तुम्ही थोडं घ्या त्याच्यामध्ये. अजून काही तिथं असेल तर स्वच्छ झालं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे. आता नाशिक रोड आपण हॅपी हायवे आपला, अरे हॅपी हायवे केला तेव्हा काही जण रस्ता रोको करीत होते ना, त्याला दुःख झालं होतं, हा काय हॅपी हायवे. पण पाणी मारलं तर फुलले का नाही रे, पहा त्या बघून गेली का सांग, फुलले का नाही तुम्हाला, तुम्ही मुद्दाम पाहता थोडस, तुम्ही नजर टाकीत चला बरं काय, तुम्ही नजर टाकीत चला. निवड आपण काय केलं, पहिल्या दिवशी सत्कार झालं तर ठरवलं का उद्या सगळं स्वच्छ करायचं, पाणी मारायचं, हे करायचं. तुमच्या सगळ्या प्रशासनाचं अभिनंदन करेल का, खूप 2 दिवस तुम्ही रात्रभर काम करत होते, तुमचं अभिनंदन आहे त्या कार्यकर्त्यांचं तुमचं. पण तो 1 दिवसाचा नाही, म्हणजे हा इव्हेंट नको आहे. हे आपली संस्कृती असली पाहिजे, कल्चर असलं पाहिजे. स्वच्छता हे आमचं कल्चर आहे, बंधुभाव हे आमचं कल्चर आहे, सर्व समाजामध्ये बंधुभाव हे आमचं कल्चर आहे. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, चुकला शिक्षण, पण आम्ही द्वेष कोणाचा करीत नाही. ही संस्कृती आपली असली पाहिजे आणि ही जपायची आहे, वाढवायची आहे. आणि हे संगमनेर आणि संगमनेर तालुका सुद्धा लक्षात ठेवा, संगमनेर आणि संगमनेर तालुका वेगळा काढता येत नाही. साखर कारखाना चालतो, 4 पैसे तिथे येतात, ते बाजारपेठेत येत असतात. त्यामुळे माझा आमचा त्याचा काय संबंध असं नाही, संबंध आहे एकमेकाचा. अर्थव्यवस्थेचा संबंध एकमेक गुंत आहे, सगळ्या अनेक नातेसंबंधांचा आहे, प्रेमाचा संबंधांचा आहे, स्नेह संबंधांचा आहे, सगळं आहे. संगमनेर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. तालुका सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. अंमली पदार्थ हा शब्द ऐकू येतो, पुन्हा ऐकायला यायला नाही पाहिजे, तो सांगतो. काही शहरात दिवसा गोळीबार चालले, नीट समजून घ्या. दिवसा गोळीबार, धुमाकूळ राज्यात नाही. आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही सिद्ध करणार आहोत. कुणी असो, आम्ही असो, विरोधक असो, आपण सगळ्यांनी ठरवायचं की आम्ही वेगळे, संगमनेर वेगळ्या पद्धतीने आम्ही निर्माण करू आणि राज्यानं देशानं आदर्श घेतला पाहिजे, इतकं सुंदर करू. हा विश्वास निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्याकरता काम करायचं आहे. यासाठी मैथिलीताई, तुम्ही, तुमचे सगळे नगरसेवक, तुमचे सर्व सीओसह आमचा शेवटचा जो असेल कर्मचारी त्याच्यापर्यंत तुम्हा सगळ्यांना आम्ही पाठीशी आहोत, आम्ही सगळे पाठीशी आहोत. तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी असं या निमित्तानं सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द सांगतो. या पदग्रहण सोहळ्याला संगमनेर शहरातील आजी माजी नगरसेवक, नागरिक, महिला, युवक यांची मोठी उपस्थिती होती. बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.